Audio Jungle. बाळासाहेब शिंदे सर आणि LICचे श्री राजेश इंगोले सर व ज्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रम यशस्वी होत आहे असे GHRTचे सगळे मान्यवर पदाधिकारी व श्रोते यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, उगवत्या सूर्याने नवी दिशा दिसते, बहरत्या निसर्गाने सृष्टी फुलते. सर्वांच्या उपस्थितीमुळे स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते, स्वागताचे हे क्षण उजळलेले दिसते. आज आपण या ठिकाणी ह्युमन राईट ट्रस्ट, ग्लोबल ह्युमन राईट ट्रस्ट GHRT इंडिया यांचा वर्धापन दिन या ठिकाणी साजरा करत आहोत. तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण सर शिंदे सर आपण लावा. मला आनंद होत आहे की आपण मी एक छोटंसं लोकलावाचं प्रयत्न केलं आणि त्या वृत्ताचं रूपांतर आज 6व्या वर्षात आपण करू. त्याचा एक मोठं लक्ष तयार होतं. त्याबद्दल मला आपल्या सर्वांचा अभिमान आहे. आणि आपण मानवाधिकारमध्ये काम करत असताना की बऱ्याच वेळा असं होतं की स्वतःला वेळ नसतो, स्वतःच्या कुटुंबाला वेळ देता येत नाही, परंतु आपल्याला समाजासाठी वेळ द्यावा लागतो. जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी फक्त मी एकटा होतो. एकटा असल्यानंतर पूर्ण कार्य करत असताना आपल्या सर्वांची मला साथ लागली. हे काम करत असताना आपण प्रामुख्याने जेव्हा मी अध्यक्ष झालो त्याचवेळी कोविड-19चा आपल्या जगावर प्रभाव झाला. त्यावेळी आम्हाला खरं म्हणजे मानवासाठी जी कार्य करण्याची संधी असते ती मला मिळाली. आम्ही जवळपास 2800 रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून 2800 अन्नधान्याच्या किट वाटप केलं गरजू लोकांना. आपण जिथं जिथं त्यांना आपण आपल्या घरापर्यंत न बोलवता त्यांच्या दारापर्यंत जाऊन आपण त्या अन्नधान्याचं किट वाटप केलं. त्यानंतर आपण गोली वडापावच्या माध्यमातून 25,000 गोली वडापाव आपण प्रत्येक ठिकाणी गरजू लोकांना वाटप केलं. त्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की अन्नधान्य प्रत्येक NGO वाटप करते, पण त्यांना आता मुलांना जे आहे शाळेमध्ये जर बघितलं आपण इंग्लिश स्कूलमधल्या नवीन ज्या शिक्षण पद्धती आहे त्यामध्ये सुरुवातीपासूनच नोटबुक, वह्या, पुस्तकं शाळा पालक कंपल्सरी घ्यावं. पण असे काही विद्यार्थी आहेत की त्यांची पात्रता नसते किंवा त्यांची ऐपत नसते की शालेय साहित्य घेऊन शाळा शिकावी. अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यासाठी किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका, तांड्यावरच्या वस्त्या अशा ठिकाणी आम्ही शालेय साहित्य वाटपाचं काम करत आहोत.
यानंतर सध्या आपण ग्लोबलायझेशन बोलतो. पर्यावरणाचा विषय आहे. झाडं लावा, झाडं वाचवा. शासन म्हणतं आम्ही कितीतरी कोटी, 33 कोटी, 25 कोटी, 125 कोटी पत्रकार आहेत आपल्यासमोर. झाडं लावले पण आम्हाला जंगल कुठं काय दिसत नाही. मग आपण तो एक प्रयत्न करत असतो. प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये तसंच आपण आपले जे पदाधिकारी आहेत, आमचे जे वाढदिवस आहेत, ते आपण आरोग्य शिबिर किंवा शालेय मुलांना ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या वाटप करून आपण त्या साजरे करत असतो. तसेच हे झालं, बऱ्याचशा गोष्टी आपण हे होतो. बऱ्याचशा वेळा एक कमकुवत व्यक्ती असतो, कुटुंब असतं, त्याच्यावर अन्याय अत्याचार होतो. त्या ठिकाणी पण आपण पोलीस डिपार्टमेंटला सोबत घेऊन त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे त्यांना आपण न्याय द्यायचा प्रयत्न करत असतो. आणि इथून पुढे आपण सगळ्यांच्या सहकार्याने आणखी मोठं काम करू. आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात काम करायचं आहे. आता नवीनच माझ्यावर जे जबाबदारी आलेली आहे, कालच माझ्याकडे अपॉइंटमेंट पत्र लेटर आलेलं आहे की लाचलुचपत प्रतिबंधक विभाग त्याचा आपण मला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्याला हा एक Thank you so much. सर सगळे होते आपले ग्रुपचे. हो. एक मिनिट. ओके मॅडम, अशासारखं सगळं त्यांना पण सर त्यांनी नाही नुसतं झालं ना असं तोंडाचं. आणि तुमचं मनस्वी आम्ही नंतर मध्ये आला तुम्ही त्याबद्दल